नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाव डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडी. तर कसे आहेत सगळेजण, बरे आहेत का? आय एम फंटास्टिक. राहत आहे मसनवट्यात जरी गेली ना तरी संसारासाठी परपंचासाठी लढणार. आणि माझ्या लेकरांवर किंवा माझ्या संसारात जर काय प्रॉब्लेम आलं ना आणि मला जर सरणावर रचली ना तरी पण सरणातनं उठून बाहेर येणार. माझ्या घरातला अगोदर प्रॉब्लेम सॉल्व करणार आणि मग चितेवर जाऊन झोपणार. काय माहिती आहे का? कारण ज्याच्यावर जबाबदारी पडती त्यालाच माहिती असतं. ज्यांना घरामध्ये सगळं आयतं भेटतं आणि जबाबदारी नसती त्यांना काय माहिती आहे कुठं हिंडायचं असतं, कोणचं काम कुठं करायचं असतं. सगळ्याच गोष्टी घरात नसतात. घरातनं बाहेरसुद्धा निघावंच लागतं आणि करत्या धरत्या माणसालाच निघावं लागतं. बरोबर आहे का नाही? आता असं असतं फॅमिलीमध्ये एखादं त्याच्यावर पूर्ण जिम्मेदारी असते. बरोबर आहे का नाही? मी म्हणत नाही की सगळ्याच बायांवर जिम्मेदारी नसेल किंवा असेल. तर कसं आहे माहिती आहे का, गड्यावर ह्या जिम्मेदाऱ्या असतात. त्या प्रत्येक गड्यावर एक जिम्मेदारी असते. कारण बाई घरात असते, ती त्यांचा मेंदू गुडघ्यात असतोय. त्यामुळं त्या बायांवर जबाबदारी नसती. त्यांच्या गडी माणसं का नाही ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. बरोबर आहे का नाही? मग ते गडी माणसं बाहेरची सगळी कामं करतात आणि त्यांना टाइम पण नसतो त्यांच्याकडे तेवढं बोलायला. पण इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर, हिंडायचं फिरायचे, बाहेरचे सगळी कामं त्यांची गडी माणसं करत असतात. पण आमच्यात कसं आहे माहिती आहे का, गड्यांची जी काही कामं असतात ना, जिम्मेदारी, ते सगळं मी करत असते. कारण आमच्या घरात तर दुसरं कोणच नाही. तुम्ही फॅमिलीमध्ये बघताच, माझा नवरा, मी आणि माझी 3 लेकरं. त्यामुळं का नाही, लांब जायचं असेल, जवळ जायचं असेल, तालुक्याला जायचं असेल, पाहुण्या रावळ्यांकडे जायचं असेल, कुणाच्या लग्नाला जायचं असेल, कुणाच्या देवदेवाला जायचं असेल, कुणाच्या मैतीला जायचं असेल, कुणी जन्मलेलं असलं तरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या किंवा म्हणजे ही सगळ्या गोष्टी मलाच पार पाडायला लागतात. कारण माझ्या नवरा काय कुणाच्या इथं जात नाही. ती जात नाही म्हणजे मला जावं लागतं. आणि कुणाला नाही म्हणून पण जमत नाही. आज आपण त्यांच्या टायमाला गेलं तर उद्या आपल्या टायमाला कोणी येईल. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी मला हिंडायला फिरायला लागतं. भुकणाऱ्यांना असंच भुकू द्या. आता ह्या विषयावर मी आयुष्यात परत कधीच बोलणार नाही. त्यांना भुकायचं तेवढं भुकू द्या. की राधीला हिंड वाटतं, राधीला फिरायचं असतं तेव्हा ते आजारी. अरे मी सांगते काय, मी आजारी असो नसो पण मी माझे कर्तव्य पार पाडत असते. म्हणून मी तुम्हाला सांगते, मला ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी येते ना त्यावेळेस मी का नाही मसनवट्यातनं सुद्धा बाहेर निघणार. सरणावर जरी झोपवली आणि माझं लिकरू जर म्हणलं का ना मम्मी मला भूक लागली तर उठून मी का नाही त्याला भाकर खाया देणार आणि मग जाऊन परत त्याच्यावर झोपणार. आता म्हणून चालू द्या मग, आहे का नाही? त्यामुळे ज्याला जिम्मेदारी माहिती असते ना त्याच्यावर त्यालाच. अरे माझ्यावर मला जर नुसता हिंडा फिरायचा आणि खाया प्यायचा नाद असतं तर आज का नाही मी कमीत कमी 70-80 किलोचे असले असते का नसते? ज्याला कळतंय त्यालाच कळतंय. कारण माझे 400-500 जण मला लाईक करतात, त्यांना कळतं की राधाताई काय आहे. हे बाकीच्या भुकणाऱ्यांना मी एवढं भाव देत पण नाही. त्यांना ते बेअक्कल आहेत, आहे का नाही? त्यांचा मेंदू ह्याच्यात आहे, गुडघ्यात पण नाही, मागच्या साईडला, बॅक साईडला. म्हणजे एकदम गावठी भाषेमध्ये सांगू का, त्यांचा मेंदू का ना डोक्यात नसून गुडघ्यात नसून ढुंगणात आहे. आणि ढुंगणात मेंदू असणारेच असे भरळतात. ठसका लागला बाई मला. तर चला, तर मी आलेले बारामतीला. ही आपली स्कूटी, आपली गाडी तिकडं लावलेली आहे का नाही? तर बरंच माझ्या यूट्यूब फॅमिलीमधले का नाही मला बारामतीतून बघतात, पुणे जिल्ह्यातून बघतात, मुंबईमधनं बघतात, कोण कुठून बघतं मला माहीत नाही, आहे का नाही? पण बरेच जण बघत असतात मला. मी कुठं पण दिसले तर मला ते सेलिब्रिटीसारखं मला बोलतात, माझ्याबरोबर फोटो काढतात, मला नाश्ता खाऊ पिऊ घालतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे मी अशी आहे तर मी अशी फेमस झालेली आहे तर मी अशीच आयुष्यभर राहते. तुम्हाला तर माहितीच आहे. मला केव्हा तर मूड आला तर लावते लाली बिली तोंड रंगवते, आहे का नाही? आता माझा नवरा शिकला सवरलेला आहे त्यामुळं सरकारी काय घरातली कागदपत्राची कामं असली तर ती मलाच करावं लागतात. माझं तर काय, मी काय मोठे DED BEd काय म्हणतात ते तसलं काय झालेली नाही किंवा मी पदवीधर नाही, मी कलेक्टर नाही, मी कोण नाही. पण मला थोडंफार वाचायला येतं, ते पण मराठीच. आणि तुमच्या कमेंट ज्या इंग्लिश असतात ना त्या पण वाचायला येतात. पण ती इंग्लिश नावाला टायपिंग असते पण त्याची बोली भाषा मराठीच असते. त्यामुळे ती पण वाचायला येतं मला. कारण इंग्लिश 12 खडी मी शिकलेले आहे बरं का. त्यामुळं मला ते वाचायला येतं. त्यामुळे मी कमेंट वाचू शकते.
माझ्या नवऱ्याला काय तेवढं वाचायला येत नाही आणि पाहुण्या रावळ्यामध्ये गेलं तर ती जात पण नाही, त्या नवऱ्याला माझ्या मूड पण नाही, इंटरेस्ट नाही. मला हिंडाय फिरायचा नाद आहे, मी हिंडती फिरती मस्तपैकी हसून खेळून राहते, मोकळ्या मनानं राहते. त्यामुळं मला कुणी ये म्हणतं कुणी नको म्हणतं, जे माझ्यावर जळतात ते येऊन देत नाही. ज्यांना माझ्याबद्दल प्रेम वाटतं ते मला ये जा करतात, बरोबर आहे का नाही? त्याच्याबद्दल काय हेच नाही. तर आज कारभारीनं हां महत्त्वाचं म्हणजे कारभारीचं मला अशा कमेंट्स आल्या होत्या की तुला नवऱ्याची इज्जत घालवली, दारू पितो म्हणून बोबाटा केला म्हणून तुझ्या नवऱ्याला कदाचित कुणी ड्रायव्हर ठेवत नसेल आणि दारू पितोय म्हणती म्हणून कदाचित त्याच्या गाडीला कुणी खेपा देत नसेल. त्यामुळे राधा तू स्वतःचं नुकसान स्वतः करून घेते. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. तर कारभारीला मी इंजेक्शन देऊन आणलं होतं तेव्हापासून सुधारलं. माहितीच आहे 4 दिवस तिकडे राहिले, 4 दिवस राहिले होते म्हणजे काय कामं केली तुम्हाला तर माहितीच आहे. गावाकडची येताना सण्याला घेऊन आली होती. तर मी येईपर्यंत कारभारीनं बऱ्यापैकी काम केलं की जेणेकरून गाडीचा हप्ता आपण भरू शकतो, एवढं तर काम केलं. आणि आपलं एवढंच होतं की कारभारीनं दारू नाही प्यावून आणि कारभारीनं पूर्ण दारू सोडलेलं, कारण त्यांना तसलं जेवणातून औषध द्यायचं असतं ना दारू सुटायचं, तर ते पण चालू आहे. त्यामुळं का नाही कारभारीचं काय टेन्शन घेऊ नका. आणि बारामतीकरांनो, कारभारीला आवर्जून त्यांना खेप द्या, कमी जास्त केलं जाईल. फक्त आपल्या राधाताई हे का नाही भाड्यात तुम्हाला कमी जास्त केलं जाईल, कमीच केलं जाईल, जास्त तर नाही. जेणेकरून आपलं डिझेलचं पैसे जर निघलं तर बाद झालं आहे का नाही, असं म्हणजे गोरगरिबांसाठीच. तर कुणाचं पसारा बिसारा काय कुठं न्यायचा असला, रूम बदलायची असली, कुणाचं काय असलं तरी आम्हाला सांगत जावा. मी कारभारीचा नंबर बी देईन. मी इंस्टाग्रामला पण त्यांच्या का नाही आपल्या गाडीचं प्रमोशन टाकणार आहे का नाही. कमीत कमी का नाही कारभारीला हप्त्यापुरतं पैसा आलं तर बाद झालं आहे का नाही, डिझेलचं निघून हप्त्यापुरतं, जेणेकरून समोरच्याला बी परवडावं. आपल्याला काय नाका का परवडा ना, आपण असं टाइमपास म्हणून गाडी घेतलेली. तुम्हाला तर माहितीच आहे की कारभारी घरी बसतात म्हणून. तर हे बघा सण्याला आज म्हणजे सण्याला त्या दिवशी हे बघा बूट घेतला, परत नवीन कपडे घेतली. हे बघा कशी झोपल्या तर बापल्यात दोघं जण. म्हणलं चला एक व्हिडिओ तर करते. म्हणलं आली घरी तर म्हणलं एक व्हिडिओ करावा. आता इथं बघा आपल्या गाडीला लावायला जागा नाही, इकडं रोडला लावली जिथं आपल्या रूम मालकीने जागा दिली होती, तर तिथं अगोदरच कुणाची तरी गाडी आहे. त्यामुळे काय ही काय बोललं नसतं ना. हाय मावशीला बोललो का तुम्ही गाडीचं काय नाही बोललं बघा, आपल्यामुळं कशाला त्यांना तर लोकाला बोलायचं नको वाटलं. मग नाही वाटतं कारभारीनं पण सांगितलं. आणि मी तर बाहेर आले होते, तिथं बाहेरच्या बाहेरच मी गुल झाले. हो का आज आले तर म्हणलं चला तुम्हाला सांगावं, भुकणाऱ्यांना भुकू द्या आहे का नाही. मोठ्या बहिणीकडे जायचं होतं, तिचा सारखा फोन यायला लागला या, काय झालं नाही. तुम्हाला काय वाटतं या असली तर सांगा, काय काम लागलच. पण कुणी असलं तर सांगत जावं आपल्या राधाताईला आहे का नाही. तुम्हाला तर माहितीच आहे राधाताई किती वाईट परिस्थितीतनं बाहेर आली आहे का नाही. लय गरीब असल्यावर पण लोक ही नव्हत्यात आणि लय म्हणजे थोडंसं सुधारायला लागलं तर काय लोक जळतात, बरोबर आहे का नाही. त्यामुळं आपण कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. मी तर पहिली गोष्ट तर कुणाकडे लक्ष देत नाही. मला यूट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओच्या खाली एवढ्या घाण कमेंट्स येतात, पण ते जळतात म्हणून मी विषय सोडून देते. शेवटी तेच भुकून परत गायब होतात. मी सोशल मीडिया वापरायचं बंद केलं का नाही केलं, हीच माझ्यात खासियत आहे मोठीलच. आणि मी हे सगळं माझ्या संसारासाठी करते. हे मी तर माझं कौतुक करते सोडा, पण दुसरे मला सांगतात कौतुकानं. त्याच्यामुळे अजूनच मला माझं कौतुक वाटतं आणि म्हणून मी अजून कोणचं तरी एक नवीन गोष्ट करायला जाते. तर चला आता आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पाऊस पण येतोय भरपूर, पावसाचं काम चालू आहे का नाही. आता आम्ही करतो चहा पाणी, मस्तपैकी फुरका हाणतो आहे का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. उद्याच्याला मोठ्या बहिणीच्या घरी जायचं का नाही ते आता आपण बघू पुन्हा आहे का नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये कळलंच तुम्हाला. बाय.